चला नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रांनो, तू हो भरती या सिरीज मध्ये तुमचं स्वागत आहे. भाग 15 मध्ये आपण पाहणार आहोत. आणि हो, तुमच्यासाठी खास आनंदाची बातमी, लवकरात लवकर तुमच्यासाठी मी ऑनलाईन बॅचची मॅचची एक तू हो भरती ही पोलीस भरती बॅच घेऊन येणार आहे खास तुमच्यासाठी. आणि ते बी ट्रिक न सूत्र न वापरता डायरेक्ट तुमच्या डोक्यात चॅलेंज देऊन सांगतो तुम्हाला की दादाने तुमचा जो प्रश्न आहे ना किंवा देणारा न प्रश्न आहे ना ते आपल्या ट्रिकने जर सोडून पहा, जर मार्क केला तर मी बसेल हो. आणि हो, बॅच शेवटपर्यंत जर पाहिल्याच्या नंतर ना समजणारच. म्हणून सांगतो दादा, या तू हो भरती या सिरीज मध्ये फक्त एक सार म्हणून व्हिडिओ बनवलेला आहे. शेवटपर्यंत व्हिडिओच्या शेवटपर्यंत टिकून राहा. आणि हो, आपल्या ह्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, आपल्या मित्रापर्यंत शेअर करा. पहा, लक्षात घ्या, पहिल्या प्रश्नाला सुरुवात. पहा, एका गावाची लोकसंख्या 14,400 आहे. त्या गावातील निरक्षर व साक्षरतेचे प्रमाण 3:5 आहे. तर गावातील साक्षर व्यक्तींची संख्या काढायची आहे आपल्याला. पहा, साक्षर व्यक्ती सांगितले आहे. गावाची लोकसंख्या 14,400. ध्यानात घ्या, 14,400. आता याच्यामध्ये दोन गट आहे, एक साक्षरतेचा आणि एक निरक्षरचा. म्हणजेच निरक्षर 1 त्याचबरोबर साक्षर 2 असा गट आहे. साक्षर 2 असा एक गट आहे. मग साक्षराचा प्रमाण, निरक्षराचा प्रमाण 3, यासह साक्षराचा प्रमाण 5. आता एकत्रित लोक जर आपण विचारात घेतलं 14,400. आता या सर्व लोकांना आपण काय केलं, निरक्षर आणि साक्षर एकत्र त्याला काय करायचं, भागून घ्यायचं. म्हणजे 3 आणि 5 किती होणार, 8. 8 छेदस्थानी घेऊन टाकायचं. 8 1 8, 8 1 8, उरले किती 6. 8 8 64, 8 8 64. आणि हे 2 शून्य जसेच्या तसे टाकून दिले. आता काय सांगितलं आपण, हे जे आहे हे जनरल त्या गावातील साक्षर लोकांची संख्या किती असा प्रश्न तुम्हाला केला. साक्षराचा प्रमाण होता 5, म्हणून 5 गुणिला जनरल किंमत होती तुमची 1800, म्हणजेच 18 पंच 90. आणि हे 2 शून्य जसेच्या तसे, म्हणजे येणारा उत्तर तुमचा असणार आहे ये. म्हणजे 9,000 त्या गावची लोकसंख्या जी होती ती साक्षर होती. आणि 9,000 त्याच्यातूनच किंवा वजा केले किंवा 18 त्रिक 54, म्हणजे 5,400 लोक हे काय होते, निरक्षर होते. ध्यानात घ्या, म्हणजे तुम्हाला समजत असेल दादा, 9,000 लोक त्या गावचे काय होते, साक्षर होते. समजत चालतंय. चला समोरच्या प्रश्नावर पहा. दुसरा प्रश्न 16 आणि 25 चा भूमितीमध्ये काढायचा आहे. अंत्यपदाचा गुणाकार मध्यपदाच्या गुणाकारा एवढा असतो दादा, लक्षात घ्यायचं. म्हणजे 16 तुम्ही लिहिणार, 25 तुम्ही लिहिणार. सोप्या आणि सरळ पद्धती सांगतो. याच्यामध्ये गुणाकार करायचा, याला लगेच वर्गमुळात टाकून घ्यायचं. 4 बाहेर काढले 4, गुणाकार कायम. 4 बाहेर काढले 5, गुणाकार कायम. 4 पंच 20, म्हणजे तुमचा भूमितीमध्ये असणार आहे 20. समजतं ना? म्हणून एक लाईक ठोकल्याशिवाय जायचा नाही. समजून राहिलं. चला समोरच्या प्रश्नावर. चला तिसरा प्रश्न, 3 संख्याचे प्रमाण. व्यवस्थित चालू आहे ना? चला, आवाज येतो क्लिअर? ओके. 3 संख्याचे प्रमाण 3 यास 2 यास 5 आहे व त्यांच्या वर्गांची बेरीज 1862 आहे. तर पहिली संख्या किती असा प्रश्न आपल्याला केला. आता याला सोडवायचं कसं ते पहा. संख्या आहे 3 आणि त्या 3 संख्या ज्या आहे त्या प्रमाणात आहे 3 यास 2 यास 5. याच्यामध्ये पहिली संख्या सांगितली म्हणजे ही पहिली संख्या झाली, ही दुसरी संख्या झाली, ही तिसरी संख्या झाली. आता काय सांगितलं, सर्वांच्या वर्गाची जी बेरीज आहे ती 1862 आहे. म्हणून 1862 इकडे लिहून घ्यायचे दादा. आणि या प्रत्येक अंकाचा वर्ग करून घ्यायचा. म्हणजे का, कारण या 3 अंकाच्या वर्गाची बेरीज आहे या प्रमाणाची वर्गाची बेरीज. चला लक्षात घ्या, 62. म्हणजे आता आपण काय करणार, याची वर्ग करून घ्यायचं. 3चा वर्ग 9, 2चा वर्ग 4 आणि 5चा वर्ग 25. आता या सर्वांची आपण काय करणार, बेरीज. आणि ती बेरीज काय करणार, या बेरजेला भागणार, कारण यांचा वर्ग करायचा. आता लहान संख्या सांगितली किंवा मोठी संख्या सांगितली, मोठा प्रमाण हा, लहान प्रमाण हा, पण पहिली संख्या सांगितलेली आहे म्हणून पहिला प्रमाण हा लक्षात घ्यायचा. म्हणून लक्षात घ्या, 9 4 13
13 आणि 25 किती पहा, 25 आणि 13 38 किती असणार आहे 38 छेदाला 38. चला दोनच्या पटीत चालल्या जाऊ सुरुवातीला. बे एक बे बे साती बे एक बे बे नमा 18 बे एक बे बे नमा 18 बेत्रिक 6 बे एक बे. चला आता डायरेक्ट 19च्या पट्टीत चला किंवा 19 19 दोन्ही 38 19 त्रिक 19 चूक आता चूकच्या पाड्यात आपल्याला जायचंय. 19 19 19 19 चूक 76. आता 76 म्हणले याच्यातून 76 गेले उरले किती 17 आणि 19 नमा 171. आता येणारा उत्तर 49 आहे. पण संबंध हा कशाशी आहे वर्गाशी संबंधित आहे. म्हणून हा वर्गाशी संबंधित आहे तर काय करायचा याचा पहिले वर्गमूळ काढून घ्यायचा म्हणजे 49 ला वर्गमुळात टाकायचा आणि बाहेर काढायचे किती 7. आता बाहेर काढलेली किंमत जनरल 7 आली. तुम्हाला सांगितलं पहिली संख्या 1 दुसरी संख्या 2 म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला चालायचं. तर पहिली संख्या आहे 3 3 गुणिला 7 बराबर 21 म्हणजेच तुमचं पर्याय मध्ये 21 उत्तर आहे का ते चेक करायचा आणि लगेच ठोकायचं. चलायचं समोर पहा. एका गावाची लोकसंख्या 4500 आहे. 5/9 पुरुष आहेत. त्यातून 40% पुरुष विवाहित असतील तर विवाहित महिलांची टक्केवारी किती असा प्रश्न आपल्याला केला. आता याला सोडवायचं कसं पहा. आता ही आपण पहिले लोकसंख्या लिहिणार. काय लिहिणार लोकसंख्या लिहिणार आणि लोकसंख्या लिहिल्याच्या नंतर याच्यामध्ये एका गावाची लोकसंख्या किती होती ती होती 45 आहे. त्यापैकी 5/9 पुरुष होते. आता पुरुषाची तुलना करून घेऊ आपण. पुरुष आणि ह्या स्त्रिया लक्षात घ्या. असा गट पाडून घ्यायचा ताण घ्यायचा नाही. म्हणजेच याचं किती काढणार आपण हे पुरुष 5/9 9 1 9 9 5 45 बराबर 5 5 25 म्हणजे 2500 यानी की 2500 हे काय असणार आहे पुरुष असणार आहे. 2500 हे पुरुष. आता 2500 पुरुष म्हणल्याच्या नंतर स्त्रिया किती असणार लक्षात घ्या. स्त्रिया असणार आहे 2000. इथंच कळतं तुम्हाला स्त्रिया किती असणार आहे 2000 कारण की ज्याच्यामध्ये 4500 लोकसंख्या आहे ना मग 5/9 हे काय झाले याच्यामध्ये पुरुष झाले. त्यातून 40% पुरुष विवाहित आहे. 40% पुरुष विवाहित आहे. मग आता या 2500चे 40% विवाहित. आता हे जे 40% आहे ना हे 40% लोक विवाहित आहे. लक्षात घ्या हे विवाहित आहेत म्हणून 40% आपण जर काढलं छेदाला 100 0 0 0 0 कटलं आणि 25 चोक 100 आणि हे 0. आता 1000 लोक काय झाले विवाहित झाले. याच्यामध्ये 1000 लोक विवाहित झाले याच्यामध्ये. मग आता 1000 लोक विवाहित म्हणल्याच्या नंतर सांगितलं विवाहित महिलांची टक्केवारी किती. आता या लोकांसोबत लग्न झालेलं आहे ना त्यांचा मग एकूण स्त्रिया किती होते 2000 म्हणून 2000च्या वर विवाहित लोक किती आहे 1000 गुणाकाराला 100. आता हे 100 का टक्क्यावरही सांगितलं काय की स्त्री विवाहित किती 1 2 3 1 2 3 बे एक बे बे 5 10 म्हणजेच 50% स्त्रिया काय असणार आहे विवाहित असणार आहे. किंवा इथंच कळतं ना 1000 विवाहित म्हणजे अविवाहित महिला 1000 आहे. म्हणजे च्या तुलनेत 50% महिलांचे लग्न झाले नाही आणि 50% महिलांचे काय झाले लग्न झाले आहे. म्हणून लक्षात घ्या 50% महिला काय असणार आहे विवाहित असणार आहे. समजून राहिलं दादा. समजत असेल तर नक्की एक लाईक ठोकायचं समोरच्या प्रश्नावर लगेच चालायचं. काही व्याज दराने काही राशी आपण काय केली 8 वर्षात तिपटीने वाढते तर तो दर किती असा आपल्याला संबंध विचारला. तर आपल्याला याला सोडवायचं कसं याच्यावर महत्वाचं आहे. म्हणजे आपण काय केला 8 वर्षात तिपटीने वाढते 8 वर्षात म्हणून असा प्रश्न पट हा संबंध आला. काय आला पट हा संबंध आला तर मग आपल्याला काय करणार आपण 100 घ्यायची गुणाकारात सरळ सरळ किती पट रे भाऊ ही पट ती पट म्हणजे 3 वजा 1 ठेवून द्यायची नेहमी करा. म्हणजे पट वजा 1 करावाच लागणार. छेदाला काय करावं लागणार एक तर वर्ष ठेवा किंवा
आता सांगितलं काय, तुम्हाला एखाद्या वेळेस प्रश्न विचारले जातात 100 गुणिला पट वजा 1 छेदाला, जर आपण छेदाला वर्ष घातले दादा बराबर तुम्हाला दर भेटणार, जर छेदाला तुम्ही दर घातलं तर बराबर तुम्हाला काय भेटणार, वर्ष भेटणार. म्हणजेच काय होईल, याच्यामध्ये तुम्ही आता छेदाला काय टाकणार, वर्ष टाकणार, म्हणजे 8. आता लक्षात घ्या 100 गुणिला 2, कारण 3 मधून 1 गेला 2, छेदाला किती 8. चला 4 1 4, 4 2 8, च्या तुलनेत 25, बेक बे 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 कटले बराबर 25% काय होईल, ती दर होईल. म्हणून त्याचा 25% काय असणार आहे, दर असणार आहे. लक्षात घ्या 25% काय असणार आहे, दर असणार आहे. चला इथं समोरच्या प्रश्नावर चला. ये एक काम 18 दिवसात, बी तेच काम 20 दिवसात व सी तेच काम 30 दिवसात पूर्ण करतो. बी व सी कामाची सुरुवात करतात पण 2 दिवसांनी, हे महत्वाचं आहे लक्षात घ्या. 2 दिवसांनी ते नाईलाजाने काम सोडून जातात, तर बाकी असलेले काम पूर्ण करण्यास याला किती वेळ लागेल किंवा किती दिवस लागेल. सोप्या पद्धतीत सांगतो दादा. याला सोडवायचं कसं, हे दादा ये आणि हे आहे बी आणि हे आहे त्याच बरोबर सी. आता ये 18 दिवसात करतो, बी 20 दिवसात करतो, त्याच बरोबर सी 30 दिवसात करतो. सांगितलं काय, बी आणि सी काम काय केलं, सोडून गेले ना, 2 दिवसानंतर सोडून गेलं. म्हणजे चाल लसावी किती असणार आहे, 180. पा लसावी LCM काढावंच लागणार तुम्हाला, 180. लक्षात घ्या 18च्या पटीत तोच कळून जातो तुम्हाला. चला 18 1 18, म्हणजे हे 0 तसेच्या तसे. चला बेनम 18, चला 3 सक 18, 0 0 कटले, ध्यानात घ्या. आता सांगितलं काय, बी आणि कामाची सुरुवात करा पण 2 दिवसांनी ते नाईलाजाने काम सोडून जातात. कोण, बी आणि सी. बी आणि हे सी हे दोघे मिळून काम सोडून जातात, हे ध्यानात घ्यायचं. हे दोघे मिळून काय करायचं, काम सोडून जातात. पहा या दोन्हीची काय करणार आपण, बेरीज करणार. या दोन्हीची काय करणार, बेरीज करणार. म्हणजे 9 6 किती 15. आता हे जे 15 आहे, जे हे 15 आहे, म्हणजे हे 15 ए आणि बी ची क्षमता आहे, सॉरी बी आणि सी ची क्षमता आहे. मग याच्यामध्ये 2 दिवस म्हणल्यानंतर 2 न गुणाकार करायचा, 15 2 30. स्टॉप करायचं सर. पहा 15 2 30. आता ही क्षमता काय करणार, एकूण कामातून आपण काढणार, म्हणजे 180 मधून आपण काय करणार, 30 काढणार. म्हणजे शिल्लकचं काम काय, शिल्लकचं काम राहणार 150. आता सांगितलं काय, ए दादा बी आणि सी सोडून गेले, मग राहिलं कोण, ये ला उचलायचं, याला येला छेदून घ्यायचा, म्हणजेच काय करणार आपण 15. म्हणजेच उरलेले काम ये 15 दिवसात करणार आहे. म्हणून येचं काम किती असणार आहे, 15 दिवसात करणार आहे. समजून राहिलं. जर समजत असेल तर समोरच्या उदाहरणावर चालल्या जाऊ. पहा लक्षात घ्या, सोप्या आणि सरळ भाषेत सांगून राहिलो. साध्या सिंपल भाषेत तुम्हाला समजून सांगतो. म्हणजे जोपर्यंत तुम्हाला समजत नाही तोपर्यंत तुम्ही काय करायचं, समजून घ्यायचं आणि बार बार तेच गोष्ट पाहायची, ताकी काय होईल, तुम्हाला येणारी जी समस्या आहे ती समस्या तुम्हाला सोडवण्यासाठी काय होईल, सगळ्यात सोपी जाईल. म्हणून लक्षात घ्या दादा, 12 पुरुष आहे एक काम करण्यासाठी 9 दिवसात पूर्ण करतात. 12 पुरुष एक काम 9 दिवसात पूर्ण करतात. जर त्यांनी 6 दिवस काम केले व त्यानंतर 6 नवीन पुरुष मदत करायला आले, किती 6 पुरुष नवीन मदत करायला आले, म्हणजे तर त्याने ते उर्वरित काम करायला किती दिवस लागतील, उर्वरित काम करण्यासाठी किती दिवस लागतील, असा जर संबंध आला आपल्याला तर आपण करणार काय. सोप्या आणि सरळ भाषेत सांगतो. पहिले पुरुष लिहून घ्यायचे, त्याच बरोबर दिवस संबंध लिहून घ्यायचा आणि घेतल्याच्या नंतर लक्षात घ्या, सोप्या पद्धती सांगतो, एक्स आणि वाय लावत बसू नको. लगेच पहा 12 पुरुष त्याच बरोबर 9 दिवस. मग जर त्यांनी 6 दिवस काम केले, दिवसाखाली दिवस टाकून घ्या, मग त्यानंतर 6 नवीन पुरुष ऍड झाले. आता लक्षात घ्या, आता 12 9 दिवसात समाप्त करत होते पण 6 दिवस काम केले. आता शिल्लक काम राहिले 3, शिल्लक काम राहिले दिवसाचे 3 आणि त्याच बरोबर 6 लोक आले. म्हणजेच काय झालं भाऊ, 12 6 18 आणि हे 12 जसेच्या तसे घेऊन टाकायचे, याला एक्स आणि याचा करायचा तिरपा
गुणाकार मार्क जाणार नाही. 12 गुणिला 3 छेदाला 18, 6 त्रिक 18, 6 दोन्ही 12, 3 3 कटले बराबर किती रे दादा 2. म्हणून 2 दिवसात काय होईल उर्वरित काम करायला किती दिवस लागतील तर त्यांना उर्वरित काम करण्यासाठी 2 दिवस लागतील. समजून राहिला समजत असेल तर नक्की काय करायचं सांगायचं काम पडलं नाही पाहिजे. पहा आता या प्रश्नाला सोडवायचं कसं ते पण लक्षात घ्या. मग सोडवत असताना काय करणार एक टी शर्ट 575 लिहून टाकले तुम्ही 575 रुपयानं विकल्याने होणारा नफा हा ते टी शर्ट 295 किती म्हटलं मी 295 रुपयानं विकल्याने होणाऱ्या तोट्या एवढाच पा च्या एवढा च्या एवढा तेवढा तेवढाच असा संबंध आला. जेवढा तेवढा संबंध आला ना सरळ सरळ काय करायचं दिसलेल्या किमतीची बेरीज करून घ्यायची. म्हणजे याची काय करणार तुम्ही बेरीज करून घेणार. म्हणजेच 575 आणि 295 म्हणजे 0 हाच्याले 1 10 7 17 हाच्याले 1 5 2 7 1 8 870 रुपये काय झाले ते 870 रुपये काय झाले सरळ सरळ यांची किंमत झाली दोघांची मिळून म्हणजे 870 लक्षात घ्या. आणि याला नेहमी पहा नफ्या एवढाच तोट्या एवढाच असा संबंध आला ना त्याला छेदाला 2 टाकायचे ताण नाही घ्यायचा. आणि टाकल्याच्या नंतर बेचूक 8 बेत्रिक 6 उरले 1 बेपंच 10 म्हणजे 435 रुपयाला त्या टी शर्टची खरेदी किंमत असणार आहे. 435 पर्याय मध्ये आहे का मग असाल तर चला आणि डायरेक्ट काय करा ठोका. समजत असेल चलायचं मग समोरचा प्रश्नाला चला. याच्यामध्ये काय सांगितलं पहिल्या क्रमवार 20 समसंख्याची सरासरी किती पा सांगितलं काय पहिल्या क्रमवार 20 समसंख्याची सरासरी किती. आता याच्यामध्ये विषमचं मी तुम्हाला काय करून देतो सांगून देतो. एखाद्या वेळेस तुम्हाला जर प्रश्न आला आता हा सरासरी संबंध आला पण पहिल्या समच्या जागी जर विषम आलं त्याला करायचं काय हे पण मी तुम्हाला काय देतो एक ट्रिक न सांगून देतो. सर एक सम हा संबंध आला आणि त्याच बरोबर एक हा विषम संबंध आला आणि याच्यामध्ये सरासरी काय म्हटलं मी सरासरी आणि ते बी कशाची सरासरी कशाची क्रमवार म्हटलं मी काय म्हणलं क्रमवार. आणि क्रमवार समसंख्या असेल क्रमवार विषम संख्या असेल याची सरासरी हा पद जर तुम्हाला विचारला आता इथं समसंख्याची सरासरी हा संबंध विचारलेला आहे. मग आपल्याला करायचं तरी काय याच्यासाठी म्हणून ध्यानात घ्या दादा हे 20 लिहून घ्यायचे आणि 20 लिहिल्याच्या नंतर त्याचा 1 मिळवायचा म्हणजेच काय होणार 21 ही असणार आहे त्याची सरासरी. पण आता जर विषम राहिला असतं तर विषमची सरासरी मिळवायचंच काम नाही त्याला तीच किंमत ठेवायची म्हणजे उत्तर तुमचं चुकणार नाही. म्हणून पहिल्या क्रमवार 20 विषम संख्येची सरासरी 20 मारायचं पण पहिल्या क्रमवार समसंख्येची सरासरी म्हटलं तर त्याच्यात 1 मिळवायला विसरायचा नाही. म्हणून ध्यानात घ्यायचं जर समजत नसेल तर परत एकदा पाहायचा ताकी काय होईल तुम्हाला समजत चालेल. चलायचं समोरच्या प्रश्नावर चला. नंतरचा प्रश्न काय सांगतो ते बघा. 8 क्रमवार विषम संख्येची सरासरी 16 आहे. हे दादा लक्षात घ्या 8 एक्सन फोक्स लावून बसायचं नाही. पहा 8 क्रमवार विषम संख्येची काय सांगितली सरासरी 16 आहे तर त्यातील सर्वात लहान व मोठी संख्या कोणती असा संबंध जर तुम्हाला विचारला तर याला सोडवायचं कसं पहा. दिलेली जी 16 संख्या आहे दादा ही सम आहे म्हणून विषम हा संबंध याच्यामध्ये विचारलेला आहे. काय विचारलेला आहे विषम. मग आता विषम म्हणल्याच्या नंतर इकडे चालणार तुम्ही 4 पद आणि डावीकडे चालणार तुम्ही 4 पद. डावीकडचा पद हा नेहमी लहान असतो आणि उजवीकडचा पद हा नेहमी मोठा असतो. हे एवढं लक्षात घेणं काळाची गरज आहे म्हणून सांगतो दादा समजणं महत्वाचं आहे. 4 लगतची संख्या जर तुम्ही घेतली 15 आता विषमच्या तुलनेत चालायचं आपण 15 15 13 11 आणि 9. आता प्रत्येक पर्यायामध्ये 9 तर आहे पण आपल्याला काय सांगितले याच्यामध्ये लहान आणि मोठी संख्या सांगितलेली आहे. प्रत्येक पर्यायामध्ये 9 आहे वाटतं ना माणसाला. मग करायचं काय याला मग 4 लगत चला 17 19 आणि 4 लगत 21. आता सांगितलं काय 19 आणि 21 पर्यायामध्ये पाहायचा आणि तोच उत्तर काय करायचा घोटायचा. 17 19 आणि
21. प्रत्येक संख्येमध्ये विषम संख्येमध्ये 2चा फरक असतो, सम संख्येमध्ये 2चा फरक असतो, पण सम विषम संख्येमध्ये फरक विचारला तर 1चा फरक असतो. एवढं तुम्ही ध्यानात ठेवायचं आहे. म्हणून मोठी संख्या म्हटलं तर 21, लहान संख्या म्हटलं तर 9. म्हणून 9 21 पर्यायामध्ये धुंडा आणि लगेच काय करा, त्याला ठोका. पहा, एका यंत्रातील लाल, पिवळा व निळा हे दिवे अनुक्रमे लाल, पिवळा व पहा लाल, पिवळा, निळा हे दिवे अनुक्रमे 4, 6, 8 मिनिटांनी चकमकतात. जर सर्व दिवे सकाळी 8 वाजता ध्यानात घ्या चमकले असतील तर पुन्हा किती वाजता एकत्र पुन्हा ते काय करतील, चमकतील. याच्यासाठी सोपी भाषा सांगतो, डायरेक्ट लसावी काढून घ्यायचा आणि 4, 6, 8 चा लसावी तुमचा येणार 24. ध्यानात घ्या, लसावीचा मी टॉपिक टाकलेला आहे, व्हिडिओच्या बायोमध्ये जा पाहून घ्या, म्हणजे तुमचं लसावी समजून जाईल आणि बॅच मध्ये सगळ्या गोष्टी तर होतच चालणार आहे. म्हणून 24 हा तुमचा आला लसावी. आता वाजले होते किती, 8, म्हणजे 8 वाजून 24 मिनिटांनी काय होईल, पुन्हा वाजतील, पुन्हा पुन्हा वाजतील ते 24 मिनिटांनी. एवढं लक्षात ठेवायचं आहे. म्हणून 8 वाजून 24 वाजता पुन्हा काय करतील, ते चमकील. समजून राहिलं? समजत असेल तर सांगायचं काम. चला, एका नळाने एक टाकी 10 तासात भरते व छिद्र असल्याने ती टाकी 4 तास उशिरा भरते, तर पूर्णपणे भरलेली टाकी किती तासात रिकामी होईल असा संबंध जर तुम्हाला विचारला, याच्यासाठी करायचं काय, सोपी भाषा सांगतो. आता इथं असं नाही सांगितलं की पहिल्या नळाने 10 तासात भरते, दुसऱ्या नळाने 20 तासात भरते, दोन्ही एकत्रित किती तासात भरतील असा संबंध नाही विचारला. दोन्ही किती तासात भरतील असा जर संबंध विचारला असता, तुम्ही काय केलं तर 10 गुणिला 20 छेदाला 30 का बरं, हे भरतात रिकामे होतात म्हणलं असतं. 10 गुणिला 20 छेदाला 10 आलं लक्षात. पण ह्याच्यामध्ये काय सांगितलं, एका नळाने टाकी 10 तासात भरते व छिद्र असल्याने ती 4 तास उशिरा भरते, तर पूर्ण भरलेली टाकी किती तासात रिकामी होईल असा संबंध दिसला. दाद्या सोप्या पद्धतीत सांगतो, लगेच ध्यानात घ्यायचा. पहा, हे 10 गुणाकाराला पहिले 10 तासात, नंतर 4 तास उशिरा म्हणल्याच्या नंतर पुन्हा किती 14 तास लागतील. म्हणून हे 14 याला गुणाकारात ठेवायचे आणि जो उशिरा तास आहे ना तो छेदाला ठेवून द्यायचा. माहिती सांगतो, मार्क जाणार नाही. पहा, 2 2 4, 2 5 10, 2 1 2, 2 7 14 आणि 5 7 35. म्हणजेच काय करणार, ती टाकी 35 तासात रिकामी होईल. पर्याय मध्ये 35 आहे का ते पहा. पेन घ्या, नोट्स बनवा. पहा, थोडं चढ खाली. एका चौरसाकृती खोलीची बाजू 25 मीटर असून त्यामध्ये 20 सेंटीमीटर बाजूच्या चौरसाकृती किती फरशा बसतील असा संबंध तुम्हाला केला. आता तुम्ही करणार काय, याला सर्वात सोपी पद्धत सांगतो. हा चौरसाकृती खोली घेतली 25 बाय 25 म्हणजे 25 बाय 25. आता ही तुलना मीटर मध्ये आहे आणि छेदाला फरशी 20 बाय 20 ची. आता ही कशा, ही मीटर मध्ये आहे तर ही सेंटीमीटर मध्ये आहे. मग आता एक तर याला सेंटीमीटर मध्ये करा, नाही तर याला मीटर मध्ये करा. याला सेंटीमीटर मध्ये करण्यासाठी काय करणार, प्रत्येक याला म्हणजे सरळ सरळ 1 2 3 4. आता तुम्ही म्हणसान हे 4 शून्य कोणते वाढवले, 25 जवळचे 2 शून्य आणि या 25 जवळचे 2 शून्य वाढवून घेतले. 1 2 कटले. पहा, सरळ सरळ 2 2 4 4 100च्या खाली आलं ना त्याची किंमत असते 25. म्हणून 25 गुणिला 25 गुणिला 25 25 गुणिला 25 600, 25 गुणिला 25 25 5 सव्वाशे 5 हातचे आले 12, 25 दोन्ही 50 50 12 62 2 हातचे आले 6, 25 150 150 6 156. म्हणून 156 म्हणजेच काय करणार 15625 15625. पर्याय क्रमांक काय असणार आहे, तुमचं सी उत्तर असणार आहे. समजून राहिलं दादा? समजत असेल तर काय करायचं सांगायचं. चला, एका खोलीतील चौरसाकृती 25,000 म्हणजे 2500 फरशा बसतील
आणि जर फरशांचा आकार दुप्पट केल्यास किती फरशा लागतील? फरशाचा आकार काय करणार आता? दुप्पट करणार आहे. म्हणून एका खोलीतील चौरसाकृती 2500 फरशा काय करणार आहे? बसणार आहे. म्हणून काय करायचं? ही चौरसाकृती फरशी मांडली तुम्ही, हे 500 आणि मग काय सांगितलं इथं? लक्षात घ्या भाऊ, इथं काय सांगितलं? दुप्पट. काय सांगितली? दुप्पट. मग आता ही दुप्पट जी आहे ना, याची पट म्हणजे याचा वर्ग करून घ्यायचा, म्हणजे 2चा पटचा वर्ग म्हणजे 4. उचला 4, छेदाला टाका. 4 1 4, 4 सकट 24 उरला 1, 4 2 8 उरला 2, 4 5 20 बराबर 625 फरशा त्या खोलीमध्ये लागतील. म्हणजे 625 पर्यायामध्ये दिसतो का? चला, दिसला. म्हणून समजला असेल. समजतो ना? जास्त फास्ट नाही ना? मग तुम्ही स्लो करा म्हणजे तुम्हाला समजेल. 80 मीटर लांब व 60 मीटर रुंदी बागेभोवती 14 मिनिटात 10 फेरे पूर्ण होतात, तर त्या व्यक्तींचा धावण्याचा वेग तुम्हाला काय करायचा? काढायचा आहे. आता हा 80 मीटर लांब 60 मीटर रुंदी बागेभोवती, आता हा बाग आहे, बरोबर आहे. आणि या बागेभोवती काय करणार? 80 मीटर जो आहे हा लांब आहे आणि 60 मीटर काय असणार आहे? रुंद असणार आहे. मग याची तुम्हाला काय करावं लागेल? सर्वप्रथम परिमिती काढावं लागेल. म्हणून 2 कंसात लांबी अधिक रुंदी, म्हणून लक्षात घ्या 2 गुणिला 60 अधिक 80, 2 गुणिला 140 बराबर 280. आता 280 सेंटीमीटर मीटर हे काय झालं? त्याची परिमिती झाली. मग किती मिनिटात? 10 फेरे. 14 मिनिटात 10 फेरे. म्हणून या 280 ला काय करायचं? 10 न गुणायचं, म्हणजेच किती लांब जाणार ते अंतर? 2 म्हणजे 28. किती? 28 मीटर अंतर जाणार. म्हणजे एवढे फेरे मारल्याच्या नंतर 28 मीटर अंतर काय करणार? कापणार. म्हणून लक्षात घ्या 2800 साठी 14 मिनिट लागतात, तर 60 मिनिटासाठी किती लागणार हे लक्षात घ्या. म्हणून 2800 गुणाकाराला 60 ठेवा, छेदाला 14 ठेवा. 14 1 14, 14 2 8, 28 आणि 6 2 12, 1 2 3, 1 2 3. आता 12,000 मीटर आहे. किलोमीटर प्रति तास मध्ये करण्यासाठी याला काय करावं लागेल? 1000 न काय करावं लागेल? भागावा लागेल. म्हणून याला उचलायचा 1000 न काय करायचं? 1 2 3, 1 2 3, म्हणजेच 12 किलोमीटर प्रति तास ही काय असणार आहे? त्या व्यक्तीचा धावण्याचा वेग असणार आहे. पर्यायामध्ये 12 किलोमीटर प्रति तास आहे का? हो आहे. चलायचं समजून राहिलं पा. समजत असेल तर काय करायचं? एक लाईक ठोकायचं आणि समोर चलायचं. चला, मागील वर्षी एका शाळेत 500 विद्यार्थी होते, त्यात 320 मुले आणि 180 मुली होत्या. पहा, इथं तुलना लिहून टाकू आपण. काय करू? तुलना लिहून टाकू. आता हे सर्व विद्यार्थी आहे या 500 पैकी आता 2 गटामध्ये 2 तुलना करून टाकू. 2 तुलना. आता तू म्हणसान कशी? पहा, हे मुले, मुलाची गट करून टाकू. हे मुले सोप्या पद्धतीत करून देतो आणि ह्या मुली. आता या मुली आपण काय करणार? एक मागच्या वर्षी आणि हे या वर्षी. लक्षात घ्या. आणि हे पण तेच गट राहणार आहे. मागच्या वर्षी नंतर या वर्षी. आता सांगितलं काय? मागच्या वर्षी काय झालं? विद्यार्थी त्यात 320 मुले आणि 180 मुली होत्या. किती? 320 मुले त्याचबरोबर 180 मुली होत्या. या वर्षी विद्यार्थी संख्या कायम असून 280 मुले आणि 220 मुली काय झाल्या? या आहेत. तर मुले आणि मुली यांच्या संख्येत शेकडा किती वाढ किंवा घट होईल असा प्रश्न आपल्याला केला. आता लक्षात घ्या, एकूण किती होते? 500. गुणाकाराला 100 छेदाला 500 करूनच घ्या. गुणाकाराला 100 छेदाला 500. आता एकूण आहे ना, तुलनेत चला ना. छेदाला 500
गुणाकाराला 100. चला मागच्या वर्षी मुली, यावर्षी मुले. चला तुलनेत चलायचं सोपं करून देतो. 1 2 3 1 2 कटले, 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 कटले. चला मग आता आपल्या इथे चला 5 1 5 5 6 30 5 चुक 20 आले लक्षात. आता पहा 64% कधी होते? मागच्या वर्षी मुले 64% मागच्या वर्षी. चला 5 1 5 5 5 25 उरले किती? 3 5 6 30 किती झाले? 56%. म्हणजे 8% काय झाली याच्यात? पहिले 64% मुले होते मागच्या वर्षी, या वर्षी 56% आले. म्हणजे 8% काय झाली? घट झाली. कशात? पोरायत घट झाली. 8% काय झाली? पोरायत घट झाली. परत जाऊया याच्याकडं. 5 1 5 5 3 15 उरले किती? 3 5 6 30. मागच्या वर्षी मुली किती होत्या? 36%. या वर्षी चालूया 5 चुक 20 5 चुक 20 5 चुक 20. आता कितीचा फरक आला पहा सरळ. याच्यामध्ये 8% काय झाल्या? 8% मुली वाढ झाल्या. 8% मुली काय झाल्या? वाढ झाल्या. समजून राहिलं का? 8% मुलं घट झाले, 8% मुली काय झाल्या? वाढ झाले. हे मुलीशी तुलना आहे आणि हे मुलाशी तुलना आहे. म्हणजे 8% घट मुलांची झाली आणि 8% वाढ मुलीची झाली. मुले 8% घट, मुली 8% वाढ. पर्याय क्रमांक 4 तुमचं काय असणार आहे? उत्तर असणार आहे. समजून राहिलं ना? चला तुम्हाला वाटत असेल हे छेदाला 500 500 का घेतलं? एकूण मुलाच्या तुलनेत चालू आहे ना, ते घट आणि वाढ एकूण मुलाच्या तुलनेत घटवाढ चालू आहे. म्हणून आपण काय केलं की ते छेदाला 500 घेतलं. म्हणून लक्षात घ्या. पहा एका सायकलची किंमत 20% कमी केली. 20% कमी केली म्हणलं तर तुलनेत चला ना 100च्या. 20% म्हणजे 80 लिहून घ्यायची गुणाकाराला. 20% तर विकल्यानंतर जाणाऱ्या सायकलीची संख्या 20% वाढते. 20% वाढते म्हणजे 120 होते. तर दुकानाच्या कुरिअर काय प्रभाव पडेल असा प्रश्न केला. समजून घ्या ना बाबा. 100च्या तुलनेत छेदाला नेहमी 100 ठेवा. 0 0 कटला 0 0 कटला. बारी आठी किती? 96. 100च्या तुलनेत कितीनं कमी आहे रे भाऊ? 4%. मग 4% 100च्या तुलनेत कमी आहे म्हणजे तोटा झाला की नफा झाला? तोटा झाला. म्हणून 4% काय असणार आहे? तोटा असणार आहे. समजून राहिलं ना तुम्हाला? समजून राहिलं. चला मग समोर. ये हा बी पेक्षा 5 वर्षांनी लहान आहे. ये हा बी पेक्षा किती वर्षांनी? 5 वर्षांनी लहान आहे. हा ये धरला, हा बी धरला आणि 5 वर्षांनी लहान आहे. जर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 6 याच 7 आहे, म्हणून 6 यास 7, तर येचे वय. आता येचे वय काढायचं सांगितलं आपण. मला सांगा दादा याच्यामध्ये काय झालं की हा फरक आहे. हा फरक आहे ना. मग फरक आहे म्हणल्याच्या नंतर प्रमाणाचा फरक घेऊन टाकायचा. 6 मधला फरक आणि 7 मधला फरक म्हणजेच किती उत्तर असणार आहे? 5. आता ही जनरल किंमत आली. विचारलं कोणाचा? ये. मग येचा प्रमाण होता 6, जनरल किंमत होती 5, म्हणून 6 पंचे 30 वर्षाचा कोण असणार आहे? ये असणार आहे. म्हणून येचं वय का असणार आहे? 30 वर्ष असणार आहे. समजून राहिला? चलायचं समोर. चला. दोन संख्याचा फरक मोठ्या संख्येच्या 25% आहे. जर लहान संख्या 30 आहे तर मोठी संख्या कोणती? सोप्या सरळ पद्धतीने सांगतो. जास्त एक्स मध्ये जायचं नाही, डायरेक्ट पर्याय उचलायचा. जर आपण पर्याय उचलला ना, किती आपण उचलला म्हणलं 50. 50 आणि 30 च्या तुलनेत किती? 20. 20 म्हणल्याच्या नंतर 25% उत्तर आलं पाहिजे. 20 20 आणि म्हणलं आता मोठी संख्या किती रे? 50. गुणाकाराला 100. 0 0 घेतलं, 1 0 कटलं, 0 कटलं आणि 5 चुक 20. 40% आहे का? नाही. म्हणजे याचा अर्थ दुसरा पर्याय सोडून द्या. आपण तिसरा पर्याय घेतला. किती? 40. 40 आणि 30 आपण घेतलं. चा फरक किती? 10. गुणाकाराला 100. हे 100 छेदाला 40. 0 0 कटलं. 100च्या खाली जर 4 आलं त्याची किंमत किती असणार आहे? 25. यानी की उचललेला पर्याय तुमचा सी काय असणार आहे? उत्तर असणार आहे. जास्त लांब जाऊ द्यायचं नाही ना. एक तर पर्याय पद्धतीत तोडा, नाही तर डायरेक्ट तोडा, पण मार्क गेला नाही पाहिजे. म्हणून सांगतो दादा, मार्क वाचव आणि समोरच्या घटकाला चल. एका वर्तुळाकार आकाराच्या चाकाचा व्यास 7 मीटर आहे. जर चाकाला 22 किमी अंतर पार करायचे असल्यास
त्याच्यात किती चक्कर पूर्ण होतील असा प्रश्न आपल्याला केला तर काय करावं लागेल आपल्याला, एक तर कशाला तरी मीटर मध्ये किमी अंतरमध्ये करायचा, एक तर आता याला मीटर मध्ये करू नाहीतर त्याला किमी मध्ये करू, मग मीटर मध्येच करू, लहानात लहान घटक बनवायचा, एका वर्तुळाकार आकाराच्या चाकाचा व्यास 7 सेंटीमीटर 7 मीटर आहे, सोप्या पद्धतीने सांगतो। आता हा 7 मीटर हा व्यास आहे, हा काय आहे व्यास, एक तर तुम्ही काय करू शकता डी पाय किंवा 2 पाय आर, आता हा व्यास आहे 3.5 हा त्रिज्या असणार आहे, मग सोप्या आणि सरळ व्यास जर घेतलं तर वरच घ्या ना फक्त, म्हणून काय करणार तुम्ही 7 गुणिला 22/7, लक्षात घ्या 7 7 काय झालं कटले म्हणजे 22, हे काय असणार आहे तुमची परिमिती असणार आहे, कशाची त्या चाकाची परिमिती असणार आहे। आता ही परिमिती जी आहे ही कशामध्ये आहे रे दादा, मीटर मध्ये आहे, जो फेरा आहे तो किमी मध्ये आहे, मग त्याला मीटर मध्ये करा, मग मीटर मध्ये करण्यासाठी 22 गुणाकाराला 1000 गुणायचं का, 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर, म्हणून 1000 याला काय केलं आपण गुणलं, म्हणून लक्षात घ्या छेदाला किती 22, मग 22 काय झाले कटले, म्हणून त्याला काय करावं लागल त्याला चक्कर मारावं लागल 1000, म्हणून 1000 त्याला काय करावं लागेल 22 किलोमीटर अंतर जाण्यासाठी 1000 फेरे लावावे लागतील। आणि मित्रांनो लक्षात घ्या तुम्हाला व्हिडिओ तर आवडला असेल आणि आवडला असेल तर आपल्या मित्रापर्यंत आता नक्की शेअर करा आणि पुन्हा भेटूया समोरच्या भागामध्ये, तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र, तू हो भरती।